नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्या जागा निघालेल्या आहे, जी भरती निघालेली आहे, त्याच्याबद्दल आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. आणि ही जी भरती राहणार आहे मित्रांनो, टेम्पररी बेसिकवर राहणार आहे. डेट जी आहे ती 28/2/2024ची ॲडव्हर्टाईजमेंट आहे. आणि मी पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे. ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू. ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे ती ऑलरेडी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न कंपनीमध्ये येते ही. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता कोणत्या ठिकाणी कोणत्या जागा आहेत आणि कोणत्या ट्रेडसाठी कोणत्या एज्युकेशनसाठी या जागा आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, पहिला आहे सेंट्रल. तर पोस्ट जी राहणार आहे मित्रांनो, ते ट्रेनिंग इंजिनियरची राहणार आहे. आणि ट्रेनिंग इंजिनियरकरता जे झोन आहे, सेंट्रल झोनमध्ये बघू शकता तुम्ही इथे मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशकरता टोटल 68 वॅकन्सीज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो मागितलेला आहे तो 0 इयर्सचा मागितला, म्हणजे एक्सपिरियन्सची अट नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जी एज लिमिट राहणार आहे ती BE आणि BTech करता 28 वर्षाची आणि ME आणि MTech करता 30 वर्षाची राहणार आहे. ठीक आहे, ईस्ट झोनमध्ये बिहार, छत्तीसगड, झारखंड, उडीसा, वेस्ट बंगालमध्ये 86 जागा राहणार आहे. वेस्टमध्ये गोवा, गुजरात, महाराष्ट्रामध्ये 139 जागा राहणार आहे. नॉर्थमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड 78 जागा राहणार आहे. नॉर्थ ईस्टमध्ये आसाम, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय 15 जागा राहणार आहे. साऊथमध्ये बघलं तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरला, पांडिचेरी आणि तामिळनाडू 131 जागा राहणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ER करता 210 जागा, OBC करता 139 जागा, AWS करता 52 जागा, SC करता 77 जागा आणि ST करता 39 जागा राहणार आहे. एक्सपिरियन्स 0 आहे, 0 इयरचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्सची इथे अट नाही आहे. ठीक आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज मे बी इन्क्रीडेड बाय द डिफरंट बेस ऑन द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द मॅनेजमेंट. ठीक आहे, म्हणजे ह्या जागा ज्या कमी जास्त करण्याचे जे अधिकार असेल ते मॅनेजमेंटच्या हातात राहणार आहे. तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय राहणार आहे मित्रांनो, ते सुद्धा आता इथे आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन BE, BTech, ME, MTech इन इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग कोणत्या याच्यामधलं पाहिजे तुम्हाला, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी, नंतर जे आहे टेलिकम्युनिकेशन, नंतर आहे कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन सायन्स अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या फील्डमध्ये तुम्हाला BE किंवा BTech किंवा ME किंवा MTech इंजिनिअरिंग करणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे ॲग्रिगेट काय पाहिजे आहे तुम्हाला, तर तुमची जर ओपन कॅटेगरी असेल, OBC इनिशियल कॅटेगरी असेल किंवा AWS कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 55% किंवा 55%पेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे ॲग्रिगेटमध्ये. ठीक आहे, आणि जर तुमची SC, ST आणि PWDची जर म्हणजे पर्सनल हँडिकॅप जर तुम्ही असाल तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त पास असणं आवश्यक आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल, OBC इनिशियल कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा AWS कॅटेगरीमध्ये येत असाल तर 55% किंवा त्याच्यावरती तुम्हाला ॲग्रिगेट मार्क पाहिजे आहे. ठीक आहे, एज काय राहणार आहे तुमची, तर BE BTech करता अप्पर एज लिमिट जी राहणार ती 28 वर्षाची आणि ME MTech करता जी अप्पर एज लिमिट राहणार आहे ती 30 वर्षाची राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो द अप्पर एज लिमिट विल बी रिलॅक्स बाय 3 इयर फॉर OBC, म्हणजे OBC नॉन क्रिमिनलमध्ये येत असेल तर त्यांना 3 वर्षाचं जे आहे ते वयामध्ये सूट भेटेल. आणि SC ST कॅन्डिडेट करता 5 वर्षे वयामध्ये सूट राहणार आहे. आणि 10 वर्ष जे आहे ती हँडिकॅप कॅन्डिडेट करता वयामध्ये सूट राहणार आहे. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर ट्रेनिंग इंजिनिअरिंगचा जो पिरियड राहणार तुमचा 2 वर्षाचा पिरियड राहणार आहे जॉईनिंगपासून. याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाच्या पिरियडमध्ये जे आहे तुम्हाला काय स्टायपंड भेटेल किंवा काय पेमेंट भेटेल ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला 30,000 पर मंथ फॉर फर्स्ट इयरसाठी आणि 35,000 पर मंथ फॉर सेकंड इयरसाठी आणि 40,000 पर मंथ फॉर थर्ड इयर, म्हणजे 3 वर्षाचा जो पिरियड राहणार याच्यामध्ये तुम्हाला 2 इयर्स ऑफ द डेट जॉईनिंग दिलेला आहे, म्हणजे 2 वर्षाचा पिरियड दिला आहे, पण मॅक्झिमम जो आहे तो 3 वर्षापर्यंत तुम्हाला करता येणार आहे. याच्यामध्ये 30,000 पहिल्या वर्षाकरता पेमेंट राहणार आहे, दुसऱ्या वर्षाकरता जे राहणार आहे ते 35,000 रुपये राहणार आहे आणि चौथ्या वर्षाकरता 40,000 रुपये तुमचा पेमेंट राहणार आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स कॉलम तुम्ही वाचून घ्या, तिथे आपल्याला ऑलरेडी सांगितलं एक्सपिरियन्सची अट नाही आहे. फ्रेशर कॅन्डिडेट करता ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे. ठीक आहे, असं आपण समजून चालू. तर याच्यानंतर भरपूर काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे, नोट वगैरे दिलेल्या आहे, तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या मित्रांनो, नंतरच तुम्ही जे आहे ते फॉर्म फिलअप करायला घेऊ शकता. ठीक आहे,
तर याच्यामध्ये जी डेट असेल ती 28 तारखेपासून फॉर्म फिलअप रजिस्ट्रेशन करण्याची डेट चालू झालेली आहे आणि ती आखरीची डेट जी राहणार आहे ती 13 तारीख राहणार, 13 मार्च. ठीक आहे. याच्यामागे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की 28/2/2024 ते 13/3/2024 तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन विल बी ओपन फ्रॉम 28 टू 2024 टू 13/3/2024. ठीक आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट रजिस्टर विल नॉट बी अलाउड टू अपियर फॉर द वॉक इन सिलेक्शन. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुमच्या वॉक इन सिलेक्शनमध्ये सिलेक्शन करता विचार केला जाणार नाही, असं त्यांनी क्लिअर इथे सांगितलेलं आहे. तर स्टेप टू फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तुम्हाला काय स्टेप फॉलो करायचे आहे ते सुद्धा यांनी इथे दिलेले आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचूनच जे आहे ते फॉर्म फिलअप करायला घ्यायचं आहे. याच्यानंतर ट्रेनिंग इंजिनिअरिंग याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फीस जी राहणार आहे ते 150 प्लस 18% GST राहणार आहे. म्हणजे जी OBC कॅटेगरी असेल, ओपन कॅटेगरी असेल, EWS कॅटेगरी असेल यांच्याकरता. ठीक आहे. SC ST आणि PWD करता फीज नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर SBIचा लिंक आहे त्यामध्ये ट्रेनिंग इंजिनिअरिंग करता, तर ह्या SBIच्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ती फीज सबमिट करून घ्यायची आहे. याच्यानंतर बाकीचे जे सूचना आहे ते तुम्हाला वाचून घ्यायच्या, नंतर फॉर्म फिलअप करायचा आहे. भरपूर काही सूचना त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट आहे मित्रांनो. तर ज्यांचं क्वालिफिकेशन असेल त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट वाचून फॉर्म भरायला नक्की घ्या. ठीक आहे. बाकी काही नवीन माहिती आली तर मी तुम्हाला तुमच्या आपल्या चॅनलमार्फत वेळोवेळी कळवत जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जो आहे तो सिलेबस मिळेल किंवा त्याचा जो रीडिंग डाटा असेल किंवा मटेरियल असेल त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. ठीक आहे. बाकी काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.